तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आलो होतो चेन्नईला आणि दुसऱ्याच दिवशी लगेच निघालोय कुठे आपण? श्रीलंकेला. आता तुम्ही विचार करत असाल की मुंबईवरनं तर श्रीलंकेची फ्लाईट भेटते ना, मग चेन्नईला कशाला आलंस? तर चेन्नईला या कारणाने आलो आम्ही. मुंबईवरनं फ्लाईट बुक करतोय तर कमीच आपण 30,000 रुपये जास्त खर्च करतोय ना, 25 ते 30,000 जास्त खर्च करतो. त्यानिमित्त आपण चेन्नईला आलो. म्हणजे तुम्ही श्रीलंकेचा कधी प्लॅन करताय तर प्लॅन करा फ्रॉम चेन्नई टू श्रीलंका. म्हणजे जे तुमचे 25 ते 30,000 रुपये वाचतात ते तुम्ही श्रीलंकामध्ये युटिलाइज करू शकता. म्हणजे जे आमचे 25,000 वाचले त्याचे आम्ही श्रीलंकन मनी एक्सचेंज करून घेतले आणि तेच आता आपण श्रीलंकेला वापरणार आहोत ना. तर एकदम बजेट ट्रिप आहे आपली श्रीलंकेची. जे काही आहे ते बुकिंग ओमानी केलेलं आहे. तर हळूहळू तुम्हाला माहिती पडणार आता आपण श्रीलंकेमध्ये कुठे जाणार, काय करणार आहोत ते सर्व. पण जास्त फोकस आपण तिकडचे हिस्टॉरिकल म्हणजे टेम्पल वगैरे जे काही आहेत, रामायण रिलेटेड वगैरे आहेत, ते सर्व आपण या सिरीजमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहेत आणि संपूर्ण तुम्हाला श्रीलंकेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर आलो आहे आता आतमध्ये. एअरपोर्टमध्ये 9:30ची फ्लाईट आहे, 11 वाजता पोहोचणार आहे. तर आता सिक्युरिटी चेक इन वगैरे झाली. आता बसूया फ्लाईटमध्ये आणि मग डायरेक्ट श्रीलंकेला भेटूया ना. चल आना, एक्सायटेड आहे? खुश आहे ना? ही तुझी कंट्री आहे, ही तुझी. मस्त वाटते एकदम. आणि श्रीलंकेला जाण्याची एक्साइटमेंट खूप आहे. आणि मी इथल्या एरोस्टेसला बघत होते, त्यांचे ड्रेसिंग वेगळं आहे. म्हणजे साडी नाही, वेगळंच काहीतरी घातलंय. फ्लाईट पण खूप मोठी आहे ना, कम्पेअर टू आपले डोमेस्टिक. खूप मोठी फ्लाईट आहे. जेवण वगैरे आहे याच्यामध्ये काय माहित नाही, समजेल. आणि श्रीलंका इंडिया टायमिंग्समध्ये काय डिफरन्स आहे? काय नाही वाटतं. आणि खूप एक्सायटेड आहे तिच्या 4थ्या कंट्रीमध्ये जायला. आजपासून आपण मराठी इंटरनॅशनल ब्लॉगर झालो. ब्रेकफास्ट आला आहे आणि श्रीलंकन एअरलाइन्सने काहीतरी सँडविच दिलं आहे ना, गरम गरम व्हेज पॉप. मॅकडॉनल्ड्समध्ये भेटतो बघ व्हेज पॉप, तसाच काहीतरी वाटतंय. अनाया आता ना हवेमध्ये नाश्ता करणार. बापरे, किती उंचावरती आहेस माहिती आहे अनाया तू? बघ किती उंचावरती आहे ना. बंद कर, ब्राईटनेस जास्त आहे. बापरे, क्लाउड्स बघ. 33,000 फीटवरती आहेस तू. आता तिकडे अनाया ब्रेकफास्ट करणार. सर्वांना एक एक दिलाय मागण्यात. चहा कॉफी पण येते. आता मस्तपैकी मॅक पॉप काय जे आहे ते एन्जॉय करूया आणि चहा आल्यावर भेटूया. चांगलं आहे, व्हेज आहे ना. तर आता अनायाने घेतलंय ब्लॅक टी. ब्लॅक टी आहे ना तुझा? अच्छा, ॲपल ज्यूस. नाश्त्यामध्ये कधी ज्यूस पिलेला काय? मम्माने दिलेला तुला? एरोप्लेनमध्ये मला ज्यूस पाहिजे, बर्गर पाहिजे, सर्व नाटकं. आणि माझ्या इथे बघताय तुम्ही ऑरेंज ज्यूस. मम्मानी पण ऑरेंज ज्यूसच मागवला आहे ना. सकाळी उठून नाश्ता नव्हतं करून आलो. हां, बरं झालं हे बर्गर गरम गरम खाऊन ना, मॅच पफ, वेज पफ. आता ज्यूस पण बरं वाटतं. आणि आता आपण लंकेमध्ये पोचणारच आहोत. आणि बघा अनायाला काय दिलं आहे. अनाया, काय दिलं तुला श्रीलंकन फ्लाईट्सनी? माय फन फ्लाईट. मस्त ड्रॉइंग कर. आणि पोचलो ना, हे बघा आपला प्लेन पोचणार आहे. खाली काय दिसते, ऊन आहे बाहेर. तुम्हाला लँडिंगचा शॉट दाखवतो.
तर मंडळी आता लँड झालोय आपण कोलंबोला आणि एअरपोर्टवरनं एक गाडी घेतली. थोड्या इमिग्रेशनमध्ये फॉर्म वगैरे भरायचे होते आणि इथे इथं हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म नक्की भरून या. म्हणजे इकडे QR कोड स्कॅन करतात आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही डोसचं जे सर्टिफिकेट आहे, हेल्थ डिक्लेरेशन जे काही आहे ते सर्व बघून ते लोक आपल्याला श्रीलंकामध्ये आतमध्ये येऊन देतात. तर आता पोचलो आहे मस्तपैकी. एक्सप्रेस हायवेवरनं आपल्याला प्रसाद आपल्या हॉटेलला घेऊन चालला आहे. आपल्या कारची जर्नी एन्जॉय करा आणि मग हॉटेलला भेटूया, है ना प्रसाद? ओके, लेट्स गो. तर मंडळी आता आलोय आपण श्रीलंकेच्या एखाद्या हॉटेलमध्ये आणि तुम्ही हॉटेलचा रूम बघताय, जिकडेच आपण आजचा दिवस स्टे करणार आहोत. वेगळंच प्रकारचं असं आपल्या बोलू शकतो कॉटेज टाईप काहीतरी वाटते ना एकदम. बघ खाली वगैरे कसं एकदम अलगच रूम आहे. मस्त किंग साईज बेड, किंग साईज बोलू शकतो. किंग साईज बोलू शकते ना. चांगला बेड आहे, TV, AC आणि इथून दिसणारा व्ह्यू. बाथरूम पण एकदम भारी आहे, है ना? बाथरूम पण भारी आहे. म्हणजे ते चेन्नईचं हॉटेल तुम्हाला दाखवला नाही मी, कारण ते फोटोमध्ये अलगच दिसत होता आणि जेव्हा गेलो तेव्हा अलग दिसला. पण ठीक होता, पण तेवढं दाखवण्यासारखं नव्हतं. आणि हा जो हॉटेल आहे तो आपल्याला 4,500 श्रीलंकन मनी, म्हणजे जर डिवाइड बाय 2 केले तर आपले इंडियन रुपीजचे 2-2.5 हजार रुपयामध्ये भेटलाय, बघू शकताय तुम्ही. आणि यस राईट नाव झोपलेली आहे. आणि व्ह्यू दाखव ना, ही चेन खीच आणि व्ह्यू दिस. खेचता येते का तुला? वाव, काय व्ह्यू आहे ना. हे बघ, रेल्वे ट्रॅक पण आहे, म्हणजे रेल्वे पण जात असेल इथनं. जेव्हा आपण गेलेलो ना तेव्हा इथून एक ट्रेन आलेली ना. समुद्र बघ कसा आहे ना, मस्त एकदम. लाटा कशा येतात बघ. आपण मग समुद्रावरती जाणार संध्याकाळी. जर तुम्हाला श्रीलंका फिरायची असेल तर काय करायला लागेल? मंडळी, एडिटिंग करता करता समजलं की काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या बाकी राहिला. म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला मुंबई टू चेन्नई आणि चेन्नई टू श्रीलंका ही फ्लाईट तुम्ही बुकिंग करताय तर प्रत्येक तिकीटवर कमीत कमी तुम्ही 5 ते 7-8 हजार रुपये वाचू शकता. म्हणजे आम्ही 3 लोक होतो आणि आम्ही तिघांनी टोटल 25,000ची सेव्हिंग केली. तुम्ही ही फ्लाईटच्या बुकिंग साईटवरती चेक करून जाऊन बघू शकता. म्हणजे कमीत कमी 1 महिना आधी आम्ही आमचा तिकीट बुक केला तेव्हा आम्ही एवढी सेव्हिंग केली. म्हणजे डायरेक्ट फ्लाईट आम्हाला 77,000ला पडत होती आणि मुंबई टू चेन्नई आणि चेन्नई टू श्रीलंका ही आम्हाला 51 या 52,000 पर्यंत पडून गेली. म्हणजे टोटल 25,000 रुपये आम्ही वाचवलेत. आणि तुम्हीही अशी बजेट ट्रिप प्लॅन करताय श्रीलंकाची तर तुम्हीही वाचवू शकता. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे फॉरेन एक्सचेंज, मनी एक्सचेंज. म्हणजे आपले जे पैसे आहेत ते आपण दुसऱ्या कंट्रीच्या करन्सीमध्ये ट्रान्सफर करतो. तर मी मुंबईमध्ये चेक केले, मुंबईमध्ये 0.40, 0.38, 0.36 असा रेट भेटत होता मला श्रीलंका मनीसाठी. पण तेच मी चेन्नईला गेलो आणि चेन्नईला मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा ॲड्रेस दिलेला आहे. ह्या मित्राकडनं मी 0.30ला आपली जी इंडियन मनी आहे ती श्रीलंकन करन्सीमध्ये कन्वर्ट करून घेतली. खूप चांगला रेट भेटला आहे. जर तुम्हीही असा प्लॅन करताय तर नक्की या मित्राला कॉल करून विचारा की काय रेट चालू आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमचे पैसे एक्सचेंज करून घेऊ शकता. आणि श्रीलंकामध्ये येता येतं हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म शिवाय बिलकुल एंट्री नाही आहे. तुमचा विजा, पासपोर्ट आणि दोन्ही डोसचे सर्टिफिकेट या हेल्थ डिक्लेरेशनमध्ये अटॅच करावे लागतात आणि तो तयार होऊन फ्रीली तुम्ही ऑनलाईन तो डाउनलोड करू शकता. आणि तो बारकोड जेव्हा इमिग्रेशन झाल्यावरती तो दाखवू शकता तेव्हाच तुम्हाला श्रीलंकामध्ये एंट्री भेटते. आणि एंट्री करताना जर तुम्ही सोलो ट्रिप करत असाल किंवा स्वतःहून सर्व प्लॅनिंग करत असाल जसं आम्ही करतोय तशी प्लॅनिंग असेल तर श्रीलंकामध्ये जो बेस्ट नेटवर्क आहे तो SLT मोबिटेल. आम्ही 1700 रुपयाला सिम कार्ड घेतलाय जो अनलिमिटेड चालतोय. म्हणजे कुठेही गेलो तरी चांगला नेटवर्क भेटतोय. जर तुम्ही प्लॅन करताय तर नक्की या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि सध्या जी श्रीलंकाची स्थिती आहे ती खूप खराब आहे आणि पॉवर कट वगैरे भरपूर होत असतात. तर तुम्ही प्लॅन करताय तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून नक्की प्लॅन करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण श्रीलंकेमध्ये आहोत, कोलंबोमध्ये आहोत. मस्तपैकी ते फ्लोटिंग मार्केट, भरपूर काही इथले मंदिरं वगैरे सर्व काही आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर अनयाने काय सांगितलं तुम्हाला हे सर्व बघायचं असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा
आणि भेटत राहा. आता चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. प्रवास केला आहे, जाम थकलो आहे, नुकताच खालून जेवून वगैरे पण आलो आहे. आता झोपून जाऊ ना नाही तर झोपली. आणि संध्याकाळी तुम्हाला दुसऱ्या दिवशी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.